स्वागत आहे शेतकरी बांधवांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲग्रीटेक महाराष्ट्र वन. तर शेतकरी बांधवांनो, या चॅनलवर आपण कांद्याचे दररोजचे बाजारभाव देत असतो. तुम्ही मी शेतकरी बांधवांनो माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचे लाल बटन आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा. तर माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगदी आणि वेळेवर मिळतील. तर शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 30 मार्च 2019 रोजीचे कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत. पुणे पिंपरी येथे सरासरी 700 रुपये बाजारभाव गेलेला आहे. औरंगाबाद येथे 500 रुपये बाजारभाव गेलेला आहे. कराड येथे हळवा कांदा 700 रुपये गेलेला आहे. मुंबई येथे 750 रुपये बाजारभाव गेलेला आहे. नागपूर येथे लाल कांदा 750 रुपये गेलेला आहे. नागपूर येथे पांढरा कांदा 850 रुपये गेलेला आहे. पुणे खडकी येथे स्थानिक कांदा 470 रुपये गेलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे जे बाजारभाव असतात ते आपण प्रति क्विंटलची मागे देत असतो. तर पुणे मुशी येथे स्थानिक कांदा 450 रुपये गेलेला आहे. वाई येथे स्थानिक कांदाच्या 540 रुपये गेलेला आहे. अमरावती येथे स्थानिक कांदा सरासरी 850 रुपये गेलेला आहे. येथे जास्तीत जास्त 1200 रुपये बाजारभाव होता. तर शेतकऱ्यांना आज अमरावती येथे 1200 रुपये बाजारभाव दिसतो आपल्याला जास्तीत जास्त. नंतर धुळे येथे लाल कांदा 700 रुपये गेलेला आहे. जळगाव येथे लाल कांदा 350 रुपये गेलेला आहे. जळगाव येथेच पांढरा कांदा 430 रुपये गेलेला आहे. जामखेड येथे स्थानिक कांदा 500 रुपये गेलेला आहे. कोल्हापूर येथे 600 रुपये बाजारभाव गेलेला आहे. मंगळवेढा येथे 300 रुपये बाजारभाव गेलेला आहे. नाशिक येथे पोळा कांदा 500 रुपये गेलेला आहे. पंढरपूर येथे लाल कांदा 680 रुपये गेलेला आहे. आणि सोलापूर येथे लाल कांदा सरासरी 500 रुपये गेलेला आहे. येथे जास्तीत जास्त 1000 रुपये बाजारभाव होता. तर शेतकरी बांधवांनो, हे जे बाजारभाव असतात ना, आपण हे प्रति क्विंटलच्या मागे देत असतो. आता पंढरपूर या ठिकाणी पण आपल्याला जास्तीत जास्त लाल कांद्याला 680 रुपये बाजारभाव दिसतोय सरासरी, आणि जास्तीत जास्त दिसतोय 1012 रुपये. तर शेतकरी बांधवांनो, आज आपल्याला सोलापूर येथे 1000 रुपये, त्याचप्रमाणे पंढरपूर येथे 1012 रुपये, जामखेड येथे 900 रुपये आणि अमरावती येथे आपल्याला आजचा सर्वात जास्त बाजारभाव म्हणजे 1200 रुपये बाजारभाव दिसतोय अमरावती या ठिकाणी. आणि कमी जर बाजारभाव बघायचं झालं तर जळगाव येथे पांढऱ्या कांद्याला 430 रुपये दिसतोय भाव. त्याचप्रमाणे जळगाव येथेच लाल कांद्याला 350 रुपये भाव दिसतोय. तर शेतकरी बांधवांनो, पुढच्या काही दिवसात हे जे कांदा बाजारभाव आहे ते वाढतील की नाही याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे तज्ज्ञांकडून. तर आपल्या चॅनलद्वारे आपण एकच मागणी करू की लवकरात लवकर, देवाकडे प्रार्थना करू की लवकरात लवकर कांद्याचे बाजारभाव वाढवावे आणि शेतकऱ्यांना आजची दिन यावी. कारण शेतकरी जेवढं उत्पादन खर्च करतो तेवढं त्याला उत्पन्न पण निघते, पण जे तो मार्केटला घेऊन जातो आहे कांदा, तर तेवढं त्याला फळ त्यातून काही मिळताना आपल्याला दिसत नाही. तर आपल्या चॅनलद्वारे सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ठोस पावले उचलून शेतकऱ्यांसाठी आजचे दिन त्यांनी आणावे. तर शेतकऱ्यांना आपण या चॅनलला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आपला अमूल्य वेळ खर्च करून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपले मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.